दुर्मिळ आणि स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे। विधान परिषदेत बोलताना त्यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढत असून काही अपवाद वगळता सर्वत्र महायुती मजबूत असल्याचं स्पष्ट केलंय। विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर देत पुराव्यांशिवाय केलेले दावे निराधार असल्याचं सांगितलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर परिसराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह पर्यटन वाढवण्यासाठी विशेष बैठका घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मराठा आरक्षण, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि खासगी सावकारांविरोधातील मोहिमांवरही शासन काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सर्वप्रथम मी सर्वांनाच महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना शुभेच्छा देतो आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वृक्षारोपण करणं, मोठ्या ज्यांचं जास्त वय झालेली झाडं आहेत त्यांचं संवर्धन करणं, या सगळ्या गोष्टी आपण नियमितपणे आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी करत असतो। गेल्या वर्षीपासून आपण पर्यटन विभागामार्फत ज्या ज्या ठिकाणी आमचे रिसॉर्ट आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या थंड हवेच्या ठिकाणी वगैरे आमच्या मालमत्ता आहेत, अशा ठिकाणी नियमित स्वच्छता मोहीम तर असतेच, परंतु विशेष अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमा या देखील या दिवशी आपण करतो। आणि मी मगाशी म्हटलं तसं पर्यटन विभागाच्या ज्या रिसॉर्ट्स आहेत त्या ठिकाणी बरेच अगदी 50-50, 100-100 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं आहेत आणि मग अनेक वेळा त्याचं संवर्धन केलं नाही, त्याची निगा राखली नाही तर मग त्यांना कालांतरानं धोका पोचून ती झाडं नष्ट होतात। तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही नियमितच सांगितलेलं आहे की अशा जुन्या झाडांचं म्हणजे जिथं कुठं वाळवी लागली असेल तेवढ्यापुरता भाग काढून टाकणं, त्याला नवी पालवी कशी फुटेल किंवा ते आहे तसं कसं राहील, तर या गोष्टीचे प्रयत्न आमच्या विभागाकडून सुरू आहेत। सर, विधान परिषदेसाठी झाल्यात महायुतीच्या 11 ठिकाणी अजूनही लढती होणार आहेत, कशा पद्धतीनं? नाही, आता सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं ना, एखादा दुसरा अपवाद सोडला तर महायुतीमध्ये एकत्र आम्ही सगळेजण लढतोय। तुम्ही पाहिलं कालच्या जागा बिनविरोध महायुतीच्या होताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। मग त्यांनी उमेदवारी अर्ज भरले, निवडणूक रंगतदार होणार म्हणून वक्तव्य केली, पण ऐनवेळी मतांचं समीकरण बघितल्यानंतर तिथल्या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातलं आपला टिकाव महायुती पुढे लागत नाही किंवा लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कालच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या 1-2 तासामध्ये माघार घेऊन ती इलेक्शन सोडलेलं आहे। त्यामुळं आत्तासुद्धा ह्या 17 जागा ज्या आहेत ना, मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, आमच्या जागा वाटपाची चर्चा झाली। जागा वाटपामध्ये आम्हाला 4 जागा आल्या, शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा आल्या आणि 11 जागा भारतीय जनता पक्षानं लढल्या। पण आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर लगेच सगळ्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांना, उपनेत्यांना, आमदार खासदार मंत्र्यांना सक्त सूचना दिल्या की आपापल्या क्षेत्र विभागामध्ये महायुतीमध्ये कुठंही बेबनाव राहणार नाही याची शिवसेनेच्या बाजूनं तुम्ही सगळी खबरदारी घ्या। आणि म्हणून आपण पाहिलं असेल 2 दिवस मी त्या प्रयत्नात होतो। आमच्या पक्षाचे एक दिग्गज मान्यवर नेते सांगली जिल्ह्यातले तानाजीराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते डायरेक्टर आहेत आणि एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, त्यांनीसुद्धा काल माननीय शिंदेसाहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यांचा अर्ज मागं घेतलेला आहे। त्यामुळं महायुती म्हणून आम्ही लढतोय आणि 17च्या 17 जागा, 6 तर आल्या, आता 11 राहिल्या, त्या 11च्या 11 निवडणुकीतनं जागा चांगल्या मताधिक्यानं ही महायुती जिंकल। संजय राऊत यांनी केलेला आहे, आता त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं। कारण तुमच्या उमेदवाराला कळालं, मी मगाशी म्हटलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही, त्यांनी माघार घेतली। त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा। 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणावं काय असेल तर। तुमचा दावा आहे की
रविवारी बघितल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मागे घेतली. मात्र विरोधकांकडून आरोप होतो की मोठ्या प्रमाणावर महायुतीकडून दबावाचं राजकारण केलं गेलं, पैशाची आमिष दाखवली गेलेली आहेत आणि त्यामुळं एका मताला किमान 25 लाख रुपयांची ऑफर. काय मला पुरावा द्यायला का तिने कुणी? असं जे लोक बोलतात सांगा ना त्याला, म्हणा काय पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. मी काय पहिलं वाक्य काय सांगितलं, मतांचं हे बघा, शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मतं आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर असणाऱ्या स्थानिक आघाड्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणच्या आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज जर पाहिली ना तर पुढं महाविकास आघाडीचा टिकावच लागू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचा अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्ये संजय राऊत नेहमीच करतात. काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही. तसंच हे मोठ्या रकमेंचे आकडे बोलायचे आणि आपलं त्यांना सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करून, पण त्याच्यात त्याला काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही. नाशिकमधल्या महायुतीच्या ज्या सगळ्या तो राज्यभरातल्या इतर जागांवर ठेवईल असं वाटतंय का आपल्याला, आणि काय कसं विश्लेषण करता? नाशिकमधल्या एक उमेदवार राहिलेला आहे. 2 गीतेबंधूंपैकी एका गीतेबंधूंनी अर्ज मागं घेतलेला आहे आणि दुसऱ्या गीतेबंधूंचा अर्ज काल वेळेत मागं होऊ शकला नाही. आता शिवसेनेच्या वतीनं आमचे ज्येष्ठ मंत्री मान्य उदय सामंत साहेब तिथं आहेत, गिरीश महाजन साहेब तिथं आहेत. त्यांची चर्चा बैठका सुरू आहेत. कदाचित त्यातनं सुद्धा काही सामंजस्यानं एक चांगला तोडगा निघू शकेल. बाळा माने भाजपमध्ये प्रवेश करतायत, मात्र विनायक राऊत शिंदेकडून रिचार्ज करून घेतात अशा पद्धतीचा एक आरोप केलेला आहे. तर ते मला सांगा, बाळा मानेने अर्ज कोणाकडनं भरला होता? उभाटाकडनं, बरोबर आहे. काल अर्ज माघार घेईपर्यंत संजय राऊत म्हणायचे बाळा माने आमचे उमेदवार आहेत, आम्ही ताकदीनं लढणार, महायुतीला त्यांची जागा कोकणात दाखवणार, कोकणात उभाटा प्रबळ आहे. ही वाक्य तुम्ही काढा 2-3 दिवसापूर्वीची संजय राऊत साहेबांची. जेव्हा बाळा माने साहेबांना कळालं की आता हिथं संख्या बिरीजच नाही आपल्याकडं आणि विनाकारण आपला तिथं टिकाव लागणार नाही, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज मागं घेतला की बाळा माने वाईट झाली. म्हणजे मग लगेच संजय राऊत त्यांच्यावर बोलायला लागली. असं नाही ना. आणि बाळा माने काय म्हटले विनायक राऊतांबद्दल, बरोबर काय म्हणले की विनायक राऊत कोणाची रिचार्जवर चालले. आता रिचार्जचा विषय नाही, पण अनेक लोक असे आहेत उभाटामध्ये असणारे की ते आत्म शिंदे साहेबांना मानतात, ते उघड सांगतात काही आमच्या तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं आम्हाला इथं राहिलं, आम्ही इथं राहिलोय. पण अनेक लोक आम्ही शिवसेनेच्या आमच्या चांगल्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि बाळा माने बोलले म्हणून बरं झालं. त्यांच्यातलंच आतल्या गोष्टी बाहेर आल्या. आम्ही कुणी बोललो नाही, भारतीय जनता पक्षाचं कुणी बोललं नाही. बाळा माने उभाटा आणि विनायक राऊत उभाटा, त्यामुळं त्यांच्यातल्याच गोष्टी ज्या काय आहेत त्या आता बाहेर आल्या. एका दृष्टीनं बरं झालं. महाराष्ट्रातल्या लोकांना उभाटामध्ये आतमध्ये काय चाललंय हे बाळा मानेंच्या वक्तव्यामुळे बाहेर लोकांना कळालं. पण त्यांनी मग असा देखील दावा केलेला आहे की उदय मंत्रिपदाची संधीची वाट बघतायत, कधी एकदा ती संधी आपल्याला मिळतायत या तयारीमध्ये ते आहेत. कोण म्हणलं? बाळा मानेच म्हणतात. काय संबंध नाही, काही संबंध नाही त्यांचा. ते बाळा मानेंना आमच्या शिवसेनेतल्या अंतर्गत गोष्टी माहीत असायचं काही कारण नाही. आम्ही सगळ्यांनी जेव्हा ही भूमिका 40 आमदारांनी 2022 साली घेतली, 50 आमदारांनी, आज देखील आम्ही 60 आमदार शिवसेनेचे आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत. आमचे नेते, पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत. आमच्यातला कुणीही ना मंत्री, ना आमदार, ना खासदार, ना कुणी नेता, आम्ही एकमेव नेतृत्व पक्षामध्ये मानलेलं आहे, ते आदरणीय शिंदेसाहेबांचं आहे. त्यामुळं आमच्यात गैरसमज निर्माण करायचा माननीय उदय सामंत साहेबांकडे लोकांनी शंकेनं बघावं. याच्यासाठी केवळ ते बाळा मानेंचं स्टेटमेंट असू शकतं, त्याच्यामध्ये 0% तथ्य आहे. चला, भाजपमध्ये शिवसेना शिंदे गटामधलं जे काय, कारण संजय शिरसाट यांनी देखील परवा दावा केला की भाजप कुठल्या शिंदे सेनेला करते किंवा मला सांगा, महायुतीमध्ये मोठा पक्ष भाजप आहे, त्यांच्या खालोखाल आम्ही आहोत आणि आमच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार, अजितदादा गट आहे. जर समन्वय नसता, जर आमच्यात एकमेकांच्या मध्ये बेबनाव असता, तर 2 दिवस मला सांगलीला पाठवून
मान्य शिंदे साहेबांनी तानाजीराव पाटलांच्या सारख्या दिग्गज नेत्याला त्यांना विनंती करून त्यांचं मन परिवर्तन करून अर्ज माघार घ्यायला लावली नसती ना. आम्ही हाताची घडी घालून बघत बसलो असतो. त्यामुळं बिलकुल असं काही नाही. हे बघा, किरकोळ कुरबुरी ह्या सगळ्याच पक्षात जातात. ते एकत्र 3 पक्षांचं एकत्र सरकार म्हणल्यावर थोडंसं भांड्याला भांडं कुठेतरी लागतं. पण आम्ही एवढी काळजी घेतो की भांड्याला भांडं लागलेला आवाज घराच्या बाहेर जाणार नाही, आपल्या घरातच राहील, शेजारच्या घरात कळणार नाही. एवढी काळजी आम्ही घेत असतो. राज्यामध्ये 22 सावकार आहेत म्हणजे लायसन, तर तरीही या बाकीच्या सावकारांची संख्या कमी होताना दिसत नाही. विदर्भ, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे. याच्यावर राज्य सरकार किंवा काय प्रश्न? बरं का, मी पाठीमागं जेव्हा गृह विभागाचा राज्यमंत्री होतो आणि ग्रामीण गृह विभाग हा माझ्याकडे होता, त्यावेळी सहकार विभागाला, कारण खाजगी सावकारांना लायसन द्यायचा अधिकार हा सहकार विभागाचा आहे, त्यामुळे मी त्यावेळी गृह विभाग आणि सहकार विभाग असं जॉईंट ऑपरेशन त्यावेळी आम्ही राबवलं होतं. म्हणजे कर्जबाजारीपणामुळं जेव्हा विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या केल्या आणि त्याचं जेव्हा खोलवर आम्ही पोचलो की बँकांचं, पतसंस्थांचं, विकास सेवा सोसायट्यांचं कर्ज एका बाजूला आणि खाजगी सावकारांचं कर्ज एका बाजूला, त्या खाजगी सावकारांच्या कर्जाचं प्रमाण किंवा ते जे व्याजावर चक्रव्याढ व्याज ही जी काही त्यांची खाजगी सावकारी जे म्हणतो आपण पिळवणूक, तर त्याच्यावर आम्ही जॉईंट मोहीम राबवलेली होती आणि त्यावेळी बऱ्यापैकी त्याला प्रतिबंध बसला होता. कदाचित माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री मान्य बाळासाहेब पाटील साहेब, आपला जो प्रश्न आहे तो मुंबईला गेल्यावर मी त्या दोन्ही नेते मंडळींच्या कानावरती घाल्यानं परत एकदा जर असं काही जॉईंट मोहीम राबवता आली, सहकार विभाग आणि गृह विभाग, तर नक्की ह्या खाजगी सावकारांना सुद्धा, आणि बऱ्यापैकी त्याच्यानंतर प्रतिबंध पायबंद त्याला बसला होता, कारवाई झाल्या, अटक झाली. त्यांची जी काय खोटे स्टॅम्प पेपर वगैरे खाजगी सावकारांनी विशेषतः विदर्भ, मराठवाड्यात केली होती, आपण जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटकही केली. त्यावेळी आपण ही मोहीम राबवलेली होती. कदाचित परत एकदा शासन त्याचा विचार करेल. ठीक आहे. गेल्या काही दिवसापासून प्रकरणं पण होत नाहीत, त्यांचा व्याज परतावा आलेला नाही. त्याचबरोबर नवीन प्रकरण करायला गेलं तर ड्राईव्ह मुवमेंट बदललेलं आहे की वाहन चालन असेल किंवा दुसऱ्या गोष्टी बदलत असेल. अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक रक्कम मिळालेली नाही व्याज परतावा. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे माननीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली, पाठीमागं चंद्रकांत दादा अध्यक्ष होते, त्या समितीचा सलग मी गेली 2022पासून सदस्य आहे. आता मागच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. हा विषय त्याच्यामध्ये आला होता. महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब त्या बैठकीला होते आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण 750 कोटी रुपयाची तरतूद या 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी केलेली आहे. पूर्वी ही तरतूद 150-200 कोटी रुपयेपर्यंत, 300 कोटी रुपयेपर्यंत असायची. यावर्षी आपण ती 750 कोटी रुपये केलेली आहे आणि अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि कार्यकारी संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या दोघांची लवकरच संयुक्त बैठक मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती, मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्यांच्या अध्यक्ष विखे पाटील साहेबांच्या बरोबर कालच्या बैठकीत ठरलं. ह्या दोघांची संयुक्त बैठक घ्यायची, सुलभपणा कसा आणता येईल आणि जुना व्याज परतावा जो राहिला आहे 2 आर्थिक वर्षातला तो कसा क्लिअर करता येईल या बाबतीतली सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये झालेली आहे. कदाचित याच आठवड्यातल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माननीय विखे पाटील साहेब, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन त्यातनं काहीतरी योग्य मार्ग काढतील. येणाऱ्या अधिवेशनामध्ये खांदे पाटील होण्याची काही शक्यता आहे का? तो अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही भाष्य करू शकत नाही. ओके, थँक्यू. वाराणसी आणि मथुरा कॉरिडॉरच्या धर्तीवर कोल्हापूर याचा विकास होतोय. पर्यटनाला कोल्हापुरात कशी चालना मिळेल? मी आता बैठक घेतो आहे कलेक्टर ऑफिसला. माझ्या दोन्ही विभागांची आढावा बैठक आता कलेक्टर ऑफिसमध्ये आहे. पोटेन्शियल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टुरिझमला खूप आहे. आमच्या चांगल्या आस्थापना, एस्टॅब्लिशमेंट पर्यटन विभागाच्या स्वतःच्या मालकीच्या, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीच्या इथं आहेत आणि त्या बाबतीत कसा आराखडा तयार करायचा या सगळ्याला कोल्हापूरचं महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे, क्षेत्रवाडी रत्नागिरी ज्योतिबा मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याला जोडून
टुरिझम सर्किट कसं डेव्हलप करता येईल त्याच्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबरची बैठक आज आम्ही घेतोय. त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व माननीय लोकप्रतिनिधींच्या बरोबर मी एक बैठक घेणार आहे आणि त्याच्यामधनं मग टुरिझमचा दर वर्षाचा पुढच्या 3 वर्षाचा प्लॅन या ठिकाणी आपण तयार करतोय. त्याची प्राथमिक चर्चा माझ्या विभाग अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बरोबर आत्ता 11:30 वाजता आहे. ओके, थँक्यू.